गेल्या 5 वर्षापासून केसरलॉक गावातील मूलभूत सुविधांच्या समस्या कायम असून अपेक्षित विकास कामे न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. खराब रस्ते, अस्वच्छ गटारे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि पाण्याची समस्या यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या समस्याबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधी अभावी कामे करता येत नसल्याची उत्तर मिळत असल्याची ग्रामस्थांनी खंत व्यक्त केली आहे. त्यामुळे विकासाची वाट न पाहता गावातील तरुणांनीच आता पुढाकार घेतला आहे. केसरलॉक गावाला सुंदर, स्वच्छ आणि आदर्श गाव बनविण्यासाठी तरुण एकत्र आले असून बेटर केसरलॉक या उपक्रमाची स्थापना करण्यात आली आहे. गावातील समस्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे, विकास कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणे तसेच गाव पातळीवर शक्य ते उपक्रम राबविण्याचा निर्धार या तरुणांनी केला आहे. गाव आपलेच असून त्यामुळे त्याच्या विकासाची जबाबदारी आपलीच आहे या भावनेतून ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत प्रश्नावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तरुण या चळवळीतून प्रयत्न करणार आहेत. दरम्यान तरुणांच्या या उपक्रमाला प्रशासनानेही सकारात्मक प्रतिसाद देऊन आवश्यक निधी आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. केसरलॉकच्या विकासासाठी तरुणांनी घेतलेला हा पुढाकार गावच्या भविष्यासाठी आशादायी ठरत आहे. आम्ही केसरलॉकचे सामान्य नागरिक पंचायतमध्ये उपस्थित आहे हे प्रश्न करायला की विकासच्या नावाने काय डेव्हलपमेंट व्हायला. आता आम्ही हे व्हिडिओवर बी बोललो आहे आणि हे प्रश्न केलो की विकासच्या नावाने किती कल्याण झालं आहे. आता सध्याला आमच्या गावात एवढं प्रॉब्लेम चालू आहे आणि प्रॉब्लेम असं आहे की ते सॉल्व करू शकत नाही. गेल्या 5-6 वर्षांनी ते प्रॉब्लेम चालू आहे आणि अजूनपर्यंत कंटिन्यू आहे आणि ते सॉल्व कोण केले नाही आणि कंटिन्यू करत आहे. जसं की आम्हाला चारीकडून पाणीचं सोय आहे तरी बी आम्हाला पाणी रोज पोचत नाही. 2-2 दिवसांनी पाणी मिळते ना, सारखं प्रॉपर 1 तास बी मिळत नाही, जवळपास अर्धा तास. सांगायचं म्हटलं तर दृष्टिकोन आहे की कचरा कुठे जाता तिथं केसरलॉक असू दे, कोणीही असू दे की कलंबुली असू दे, ग्रामपंचायत कुठेही चला तुम्ही तर कचऱ्याने भरलेले आहे. तर तो कचऱ्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची देखील आहे आणि पंचायतची देखील आहे. पण प्रत्येक नागरिकाने तो विचार केला पाहिजे आणि पंचायतीने देखील विचार केला पाहिजे. स्वच्छ भारत अभियान म्हटलं म्हणून होत नाही, तर ते आपण करायला पाहिजे. ती योजना एवढा पैसा गव्हर्नमेंट देतो तो जातोय कुठं, तर ती योजना देखील आम्ही राबली पाहिजे. पंचायतीच्या बाहेरच बघा तर कितीतरी कचरा भेटेल तुम्हाला. स्वच्छता म्हटलं तर लाज वाटतंय मला. स्वच्छता हा विषयच नाही आहे केसरलॉक पंचायतमध्ये. तर ती आम्ही स्वच्छता कुठंतरी ठेवली पाहिजे. कुणा तरी जबाबदारी दिल्यानंतर तो किती पार करतोय ती जबाबदारी ते आम्ही सगळ्यांनी बघितलं. अजून मी ब्लॉक आहे. पाणी जे असं आहे की बाहेर जाते, लोकांच्या घरात पोचायला ते पाणी काही क्लीन नाही. उद्या काय झालं कोणाला घरात राहिलं तर खूप प्रॉब्लेम आहे. आणि जसं तुम्ही रस्त्याचं बघितला, रस्ते कम्प्लिटली डॅमेज आहे. उद्या पडलं कुणाला काय झालं हॉस्पिटल पण सीन तसंच आहे. आता आम्ही हात घातलो याच्यात, पण बघू कसं होते. तुमचा जो सपोर्ट आहे आम्हाला. केसरमध्ये पंचायतीमध्ये बऱ्याचशा समस्या येत आहेत. ऑफिसरला पिढीला विचारलं तर पिढीवरचं फंड नाही, तर पंचायतीमध्ये फंड नसतात तर गावाची अभिवृद्धी कशी होणार. सध्याची परिस्थिती आम्ही तपास करत आहे की पंचायतीसमोरच घाण आहे तर गावाची घाण कोण काढणार. हे पंचायत डेव्हलपमेंट ऑफिसरने केलं पाहिजे. तर पंचायत डेव्हलपमेंट ऑफिसर इथं हजर नाहीत. आता आजारी आहेत, ते फोन करून सतत आजारी असणार तर आम्ही आजारी आहेत, ते गावचे लोक आजारी आहेत, त्याला कोण जबाबदार आहे. तर ह्या सगळ्या समस्यावरती उच्च अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे. इलेक्ट्रिकसाठी सुद्धा खूप प्रॉब्लेम येतो. पावसामध्ये तर सर्वांना माहीत आहे केसरलॉकच्या वातावरणामध्ये कसा पाऊस आणि झाडं ह्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स तयार होतात. त्यापैकी त्यांच्यासाठी पण पंचायतने रिक्वेस्ट करून की इलेक्ट्रिसिटीवाल्यांना कळवायला पाहिजे की ही प्रॉब्लेम व्हायचं नाही म्हणून त्वरित त्यांच्याने त्याच्यावरती पण चांगलं लक्ष ठेवून त्याच्यावरती सुधारणा आणावी असं मला पण वाटते.